काही दिवसांनी ग्रामीण भागात आणि शहरी भागातील संगणक शिक्षणाची जी दुरी निर्माण होणार आहे, संगणक साक्षर आणि संगणक निरक्षर समाजात निर्माण होतील हे लक्षात आल्यावर विद्याप्रतिष्ठानच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही असा विचार करून पुढे चालायला लागलो की आपल्याला ग्रामीण भागातील संगणक प्रशिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे। सुरुवातीला एक गाडीने प्रयोग केला, त्याच 32 गाड्या संगणक रथ आम्ही या ठिकाणी चालवत आहोत। एप्रिल मे नंतर शाळांना सुट्टी असते आणि 2-2.5 महिने संगणकाच्या ह्या गाड्या उभ्या असतात। त्या पिरियडमध्ये आपण ग्रामीण भागातल्या महिलांना, युवकांना, युवतींना जर आपण ह्या प्रशिक्षण देऊ शकलो आणि याला जोड आम्हाला जी मिळाली ती केंद्र सरकारची एक जी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना जी होती, या दोन्हीची सांगड घालून यावर्षी आम्ही आता संगणक प्रशिक्षण बारामती आणि आसपासच्या 2-3 तालुक्यामध्ये देत आहोत। हे आपण ज्या ज्या ठिकाणच्या मागण्या येतात त्या ठिकाणी जातो आणि मॅक्झिमम आपण एक रिमोट लोकेशनला पोहोचायचा प्रयत्न करतो। रिमोट लोकेशनच्या आम्ही शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटतो, पालकांची मीटिंग घेतो, पालकांना त्याच्याविषयी महत्त्व पटवून सांगतो हा विद्याप्रतिष्ठानचा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही तुमच्याकडे येतो। हे मला स्वतःला कुठं शिकण्याची संधी नाही मिळाली, त्याच्यामुळे मी हे गावात कार्यक्रम आणला की जेणेकरून आपल्या इथल्या लोकांना शिकायला संधी मिळेल। ज्यावेळेस आम्ही ह्या गावांमध्ये ही गाडी घेऊन गेलो, बऱ्याच मुली अशा म्हणल्या की आम्हाला हे कॉम्प्युटरचं प्रशिक्षण घेण्याची इतकी खूप इच्छा होती, पण ह्याच्यासाठी जे पैसे असतात हे भरण्याची पण आमच्या घरच्यांची ऐपत नाही आहे आणि घरातून पण आम्हाला तसं पूर्ण स्वातंत्र्य नाही आहे की इतक्या लांब जाऊन आम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकतो। बाहेर जाता येत नाही ना, 12 किलोमीटर असल्यामुळं 3000 रुपये बाहेर जाते, ही मोफत दिले या, त्यामुळं गरिबाची मुलं आता हुशार झाली सगळी। आमच्या ह्याला गाडी येत होती खेडेगाव असून सुद्धा। संगणक आपल्या दारी या मोबाईल व्हॅन ग्रामीण भागातील असा भाग की ज्या भागामध्ये सर्वसाधारण कॉम्प्युटरचे शिक्षण घेणे शक्य होत नाही, या मोबाईल व्हॅन मार्फत आपण घरोघरी पोहोचतोय। याच्या मागे कारण असंच आहे की कॉम्प्युटरची भीती जी आहे ती गेली पाहिजे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण त्यांच्या हातामध्ये हा संगणक वापरण्यात देतो आहे। हा मोफत संगणक शिक्षण प्रशिक्षण आहे, तर याचा सगळ्यांनाच खेड्यातल्या लोकांना खूप असा फायदा झालेला आहे की जे पैसे भरून शिकू नाही शकणार ते या बसमध्ये येऊन फुकटमध्ये संगणकचं शिक्षण घेत आहेत। ज्या टीचरला आपण सिलेक्ट करतो, जे आपल्याला काही एक्सपिरियन्सवाला टीचर्स हवा असं नाही, आपण एकदा टीचरची सिलेक्शन प्रोसिजर झाली की त्याला आपण हे सगळं समजून सांगतो। बाकीच्या प्रोजेक्टपेक्षा किंवा बाकी जे शिकवतात त्यांच्यापेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात। तुमची जी क्लासरूम आहे ती बस आहे, स्टुडंट तुमच्याकडे मार्गदर्शक म्हणून बघत असतात, त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही पहिलं रिलेशन तयार करा आणि मग शिकवायला सुरुवात करा। बसमध्ये शिकवताना म्हणजे आपल्या घरातील सर्वजण आहेत या दृष्टीने आपण याच्यामध्ये शिकवतो। विद्यार्थ्यांना एक मोठा भाऊ किंवा तुमच्याच घरातील जवळचा नातेवाईक आहे या दृष्टीनेच शिकवतो आम्ही। ते सर स्वतःचा मोठा भाऊ असल्यासारखं शिकवतात आणि ते माणसं आपले घरचे असल्यासारखे वाटतात, त्यामुळे भीती वाटत नाही। हा कॉम्प्युटर शिकते त्याचा मी फायदा माझ्या पूर्ण जीवनामध्ये आणि माझ्या घरच्यांच्या सर्वांसाठी करे। यहाँ पर ग्रामीण भाग में ज़्यादा कर लड़कियों को क्लास के लिए भेजा नहीं जाता, लेकिन इस उपक्रम की वजह से हमें यहाँ पर घर बैठे प्रोग्राम क्या होते हैं ये सब सीखने मिलता है। यहाँ पर थ्योरी और प्रैक्टिकल ये दोनों प्रकार के हमें शिक्षण दिया जाता है। कलर, स्टाईल आणि डिफॉल्टनुसार, डिफॉल्ट म्हणजे किंमत आधीच निश्चित केलेली असते। कॉपी पेस्ट सिलेक्ट ऑल त्यामध्ये लिहून घ्या। एडिट मेनू मध्ये रद्द करण्यासाठी अंडू या कमांडचा उपयोग केला जातो। जो मजकूर आपण टाईप केलेला आहे त्याच्यामध्ये चित्र वगैरे असतील, या जी सुद्धा काय करू शकतो आपण प्रिंट आउट काढू शकतो। याची शॉर्टकट कीज आहे Ctrl+P। क्लिप आर्ट वरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला क्लिप आर्ट मधील चित्र आलेले दिसतील, याच्यावरती क्लिक करायचं। नवल म्हणजे ग्रामीण भागातून मुलींना महिलांना बाहेर पडता येत नव्हतं, हा कोर्स जरी करायचा असेल तरी, पण आता ह्या कोर्समुळे तर जागेवरच आले, त्याच्यामुळे सर्वांना त्याचा फायदा घेता येतोय।
हे अतिशय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत. शिक्षण काही कारणामुळे सोडावं लागलं. मग अशांना संगणक काय आहे, तो कसा दिसतो, ह्या गोष्टीसुद्धा माहीत नाहीत. अशांना आपण एकत्र करून एक चांगल्या प्रकारचं एक संगणक साक्षर म्हणून ते उद्याच्या भावी आयुष्य जगू शकतात. ग्रामीण भागामध्ये या साईडचे लोक सगळे शेतकरी वगैरे आहेत, यांच्याकडे पैसे वगैरे जास्त उपलब्ध नसतात. या ठिकाणाहून खूप लांब जावं लागतं कोर्स करण्यासाठी. या ठिकाणी आम्हाला फी पण द्यावी लागत नाही आणि जागेवरती येऊन आम्हाला शिक्षण देतात. खूप म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप छान शिकवतात की ग्रामीण भागातल्या महिलांना सहज समजेल असं ते शिकवतात. विद्या प्रतिष्ठान बारामती यांच्या थ्रू हा उपक्रम राबवला जातोय आणि हा खरोखरच अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वरदान ठरलेलं आहे. याचा उपयोग ते ऑफिशियल वर्कसाठी करू शकतात किंवा घरच्यांनाही ते शिकवू शकतात. संगणकाची प्रयोगशाळा उभारणं सोपं आहे, पण त्या ठिकाणी लागणारं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, प्लस लागणारे शिक्षक, संगणकाच्या गाडीमध्ये कमी शिक्षक लागतात. किरकोळ कामासाठी जर संगणक बंद पडला तर संध्याकाळी संगणक वापस आले की रिपेअर होऊ शकतात. सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे असलेला विजेचा प्रश्न. संगणकाच्या गाडीमध्ये जनरेटर असल्यामुळे जनरेटरवरून आपण त्याला वीज देऊ शकतो. आपण प्लॅनिंग करताना शनिवारी एक मीटिंग असते, पुढच्या आठवड्यात काय करायचं. त्या आठवड्यातच आपण टीचर्स किंवा ड्रायव्हर कोणाला काय अडचणी असतील ते समजून घेतो. आपल्याला त्याप्रमाणे आपण सगळे ऍडजस्ट करत असतो. अचानक येणाऱ्या गोष्टींना मग आपण फोनवर कम्युनिकेट करून एक अर्ध्या तासात सगळं मॅटर सॉल्व्ह होतं. ही जी योजना आहे ती अतिशय चांगली आहे. त्यामुळे मी 4 किलोमीटरवरून सायकलवरती येते. बस आल्यापासून प्रेहजर आहे तिथं कॅम्प्युटरला. बस आली तेव्हा आम्हाला आनंद झाला. शिक्षण मुलींना शिकवावं म्हणून आम्हाला आनंद झाला. तर आता मला नेले तर मी बी शिकन की. मला काही माहिती नव्हते, फक्त कॉम्प्युटर चाललंय जगात माहिती होतं, पण गावापर्यंत नाही, त्यामुळे मी शिकू शकत नव्हते. बेसिक काहीच काम नाही. आता आपलं इंग्लिश परफेक्ट असलं की व्यवस्थित येत आहे सगळं ना. आमच्या वेळेस असली सुविधा नव्हती, आता सुविधा असल्याचं आहे त्याच्यामुळं उलट चांगलं आहे. तास जी चालू आहे तर कॅम्प्युटर ते उलट चांगलं आहे आमच्या गरिबासाठी. आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं एखादं जरी घरात शिकलेलं असलं तरी सुधरेल ना घर. बस येते बारामतीहून आणि इथं मुलांना शिकण्यासाठी कधीच बघितलेली नव्हती लोकांनी. शिकण्याकरता आम्ही पाठवतोय. मुलांच्या मध्ये आहे थोडासा फरक. मला एक कम्प्युटर दिला तर मी त्याचा उपयोग बॅनर बनवण्यासाठी, वेळापत्रक बनवण्यासाठी, पावत्या तयार करण्यासाठी. वर्गात शिकताना आवाज पाठीमागच्या मुलांना येत नाही, ते शिकवताना आवाज सर्वांना येतो. तर आमची ऐपत नव्हतीच शिकवायची असं पैसे भरून. तर इथं डेअरीत आली, त्या राजावर डेअरीत ती बस, तर आम्हाला कल्पना पडली इथं. तर गेला तिथं छोकरा की होईल ते नोकरी बिवकरी कुठं छोट्या छोटीशी आणि मिळालं तर एवढं. दुसरं काय, ही धंदा नाही ना आपला पाटावर द्यायचा परत. मला अब बेटी को कंप्यूटर पढ़ने को भेजती है. अब मैं भंगार के दुकान पे जाती काम को. पैसे भर के अपनी औकात नहीं है भेजने की. ये फ्री में है ना, इसलिए भेजती है मैं पढ़ने को इधर. आम्ही पती पत्नी शेतामध्ये मजुरी करतो, पोट भरण्याची सुद्धा कुवत नाही, तरी पण आम्ही आमच्या मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. तिला स्वतःच्या पायावरती उभा आम्ही करणार. शिकायला सण पाठवती का नवीन काढलं, पहिलं होतं का आपल्याला की असं नव्हतं लवकर खुरप ह्या काय, मग कशाला खुरपाय लागलं असतं, छान झालं असतं की. उस पहले बस में कंप्यूटर पढ़ाते हैं, उसमें माइक्रोसॉफ्ट वर्ड पढ़ाते हैं, पावर पॉइंट पढ़ाते हैं, एक्सेल पढ़ाते हैं और अभी नेट भी शुरू करने वाले हैं पढ़ाने. मैं जिस मेडिकल शॉप में काम करती हूँ उस मेडिकल शॉप में कुछ शॉर्ट निकालना है, कुछ माल लाना है, उसके लिए मैं वो एक्सेल का यूज़ कर सकती हूँ उधर. मी इथं MS ऑफिस हा प्रशिक्षण घेत आहे. ह्या प्रशिक्षणमध्ये मला MS ऑफिसमध्ये MS एक्सेल, MS वर्ड, MS पॉवर पॉईंट असले प्रोग्राम शिकून मिळाले. पॉवर पॉईंट शिकवतात, वर्ड, एक्सेल. कम्प्युटरच्या कोर्समुळं कुठे नोकरीला गेलो तर ह्या सर्टिफिकेटमुळे मला नोकरी मिळेल. दुसऱ्या शाळेमध्ये तिथं मुलांना स्वतः जावं लागतं, पण हा प्रोग्राम आहे की जेणेकरून इथं बस पाठवली जाते ग्रामीण भागातील महिलांना, मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी. वेगळा प्रोग्राम आहे, तो यशस्वी झालेला आहे. पहली बार जब हमारे सामने लैपटॉप को रखा गया, वो हमें पता नहीं था कि ये लैपटॉप है.
कैसे चालू करते हैं, कैसे ओपन करते हैं, इसे क्या बोलते हैं, हमारे सर ने हमें सिखाया। मुझे अभी अभी अंग्रेजी सीखने मिला है, लैपटॉप कैसी चीज़ है वो देखने के लिए मिला है। आगे चलकर आगे ही नौकरी मांगने गई, अगर मुझे पूछा गया कि लैपटॉप कौन सी चीज़ है और तुम्हें आता है क्या, तो मैं उसे मुंह तोड़ जवाब दे सकूं। संगणकाचं ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न विद्याप्रतिष्ठान करत आहे। अत्यंत चांगला उपक्रम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मदतीने वोकेशनल सुधारण्यासाठी होतोय। ह्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक झोपडीपर्यंत संगणकाचं शिक्षण हे गेलं पाहिजे, हाच एक छोटासा प्रयत्न आहे। हा यशस्वीपणे विद्याप्रतिष्ठाननी केलेला आहे। गेल्या 1.5-2 महिन्यातला जो एक त्याच्यात फीडबॅक आम्हाला जो मिळाला, तर आम्ही असा आता विचार करतोय की जूनपासून साधारणतः 1-2 किंवा 3 गाड्या याच प्रशिक्षणासाठी वापराव्यात। हा प्रोग्राम फक्त बारामतीपर्यंत न ठेवून हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशात कसा आपल्याला नेता येईल हाच प्रयत्न करायला लागणार आहे। आणि संगणक हा फक्त मुलांपर्यंत न सीमित ठेवून ह्या देशातल्या प्रत्येक घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न हा यशस्वी होऊन 21व्या शतकातल्या या देशासाठी, त्या प्रगतीसाठी ह्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोग होईल।